ओव्हरऑल महायुतीसाठी अतिशय चांगलं ग्राउंड तयार झालेलं आहे. पूर्ण मुंबई पाण्याखाली असताना विलेपार्ल्यामध्ये मात्र आम्ही खूप मोठा रिलीफ दिला. महायुतीचं सरकार असं म्हटलं जातं की 100% भाजपा हे स्वप्न आहे, पण हे कसं पूर्ण होणार? धारावीचा पुनर्वसन प्रकल्प आम्ही अडाणींना करू देणार नाही. काँग्रेसची ही सवय आहे की गरजेपुरतं घटक पक्षांना सोबत ठेवायचं आणि गरज ठरल्यानंतर त्यांना बाजूला करायचं. नमस्कार. महाराष्ट्राचा महासंग्राम नवराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमात मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. खरं तर पार्लेकर आणि अळवणी हे समीकरण आपण गेले अनेक वर्ष बघत आहोत. विलेपार्ले पूर्व हा जो मतदारसंघ आहे हा मराठी मतदारसंघ आहे आणि ॲडव्होकेट पराग अळवणी यांनी गेले 2 टर्म ह्या मतदारसंघातून आमदारकीचे पद जिंकलेले आहे आणि यंदा तिसऱ्यांदा ते ह्यासाठी प्रयत्नशील आहे. भाजपचे उमेदवार म्हणून ते ह्या मतदारसंघातून उभे आहेत. तर यावेळेला भाजपा ही खुर्ची टिकवणार का असा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडलाय. तर चला हाच प्रश्न थेट त्यांना विचारूया. आज माझ्यासोबत आहे विद्यमान आमदार ॲडव्होकेट पराग अळवाणीजी. त्यांना हा प्रश्न विचारूया. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात पहिल्यांदा विचारूया. एकदम मस्त, एकदम मस्त. काय सांगाल, म्हणजे खरं तर 2 टर्म तुम्ही ह्या मतदारसंघातून जिंकलेले आहात आमदारकीचं पद आणि तिसऱ्यांदा हाच मतदारसंघ आहे, तर कशी भावना आहे? नाही, खूप चांगला प्रचार सुरू आहे. मतदार संपर्क माझा एरवी असतो, पण प्रचाराच्या काळात जेव्हा आपण मतदार संपर्क करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला फीडबॅक येतो की आपण कशा पद्धतीने काम केलेलं आहे. आणि एक फक्त मनोमन अंदाज लावायचा असतो. मागच्या निवडणुकीत ह्या वस्तीमध्ये आपलं कसं स्वागत झालं होतं, आता कसं स्वागत झालंय. आणि मला वाटतं हा, जसे तुम्ही एक्झिट पोल्स वगैरे करता, आमचा सुद्धा हा एक्झिट पोल चालू असतो. कुठे पूर्वीपेक्षा चांगलं आहे, पूर्वीपेक्षा थोडंसं नरम गरम आहे. तर मला तरी मागच्या 10 वर्षात कधीच कुठल्याच वस्तीमध्ये कधी अडचण आली नाही. आणि आज जेव्हा अगदी झोपडपट्ट्यांमध्ये आत 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 कुठेतरी सुद्धा स्वागत होतं, तेव्हा लक्षात येतं की तिथपर्यंत आम्ही पोचलो आहे. माझं काम पोचलं आहे, माझ्या कार्यकर्त्यांचं काम पोचलं आहे आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे. मला वाटतं की विलेपार्ले विधानसभेमध्ये मला मिळत असलेल्या रिस्पॉन्सवरून ओव्हरऑल महायुतीसाठी अतिशय चांगलं ग्राउंड तयार झालेलं आहे, असाच निष्कर्ष माझा निघतोय. म्हणजे पूर्ण विश्वास आहे की ह्यावेळेला ही खुर्ची तुम्हाला मिळणार आहे? पूर्ण विश्वास आहे की विलेपार्ले विधानसभेत आम्ही जिंकूच, परंतु महायुतीचं सरकार सुद्धा येत आहे. तर मी तुम्हाला विचारेन की गेली 2 टर्म तुम्ही इथून आमदारकी हे पद मिळवलेलं आहे, तर कोणती लक्षणीय कामं केली असेल तर ती काय असतील? मला वाटतं की पहिली गोष्ट तर कुठल्याही निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुम्ही किती काम केलेलं आहे त्याच्या सोबतीने ते काम करत असताना तुमची छवी ही तुम्ही कशी निर्माण केलेली आहे. काम करताना लोकांशी उद्धटपणे वागणारे लोक यांची त्या स्वभावामुळे अडचण होऊ शकते. तर मला असं वाटतं की एकतर मागच्या 10 वर्षामध्ये सहज उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी, प्रत्येक विभागात फिरणारा लोकप्रतिनिधी, अशी एक छबी निर्माण करण्याचा माझा प्रयत्न हा पहिल्यापासून राहिलेला आहे. त्यामुळे मी मतदारसंघातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जाऊन ठामपणे सांगू शकीन की मी या ठिकाणी 2-5 वेळा 10 वेळा आलेलो आहे. माझ्या अगोदरचे 15 वर्ष असलेले आमदार तुम्हाला किती वेळा भेटले आणि मी किती वेळा आलो, असा जर का मी प्रश्न विचारला तर निश्चितपणे मतदार मान्य करतील की सर्वदूर माझं जाणं झालेलं आहे. त्यामुळे पहिली गोष्ट तर सातत्याने काम करणं, लोकांना उपलब्ध राहणं, माझ्या ह्या जनसंपर्क कार्यालयात असेल किंवा लोकांमध्ये जाऊन असेल, हे छबी तयार होणं हे फार कठीण असतं. ते केलेलं आहे. आता तुम्ही काम म्हणाल तर अनेक नागरी समस्या ह्या सोडवण्याचा काटोकाट प्रयत्न केलेला आहे. मग तो प्रश्न समजून घेणं, तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी तो धसास लावणं आणि मग तो मार्गी लागणं, हे सगळं करताना लोकांना सोबत घेणं, हे सगळे प्रयत्न राहिलेले आहेत. मग पावसाळ्यामध्ये मिलन सबवेचं नाव आता तुम्हाला ब्रेकिंग न्यूजमध्ये दिसणार नाही. पूर्ण मुंबई पाण्याखाली असताना विलेपार्ल्यामध्ये मात्र आम्ही खूप मोठा रिलीफ दिलेला आहे.
मग त्याच आधारावर मरोळमध्ये सुद्धा नवीन नाला बनवून घेतला. जुना नाला रुंदीकरण करायचा प्रस्ताव होता, परंतु त्यात 300-400 झोपड्या स्थलांतरित व्हायला लागल्या असता मग त्यांनी विरोध केला असता. मग ती कामं रखडतात, कामं होत नाहीत आणि कामही व्हायला पाहिजे, म्हणजे रिलीफही मिळायला पाहिजे, पण पुनर्वसन पण व्हायला पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही एक नवीन नाला प्रपोज केला, तो बनवला, त्याचा बऱ्यापैकी उपयोग झाला. तर अशा पद्धतीचे त्या विभागाची समस्या मूळतः परमनंट सोल्युशन त्याच्यावर कसं काढता येईल असा माझा प्रयत्न राहिला. हे वानगी दाखवून उदाहरण मी आपल्याला सांगितलं, परंतु सर्वात मोठा आमच्याकडचा इश्यू होता एअरपोर्ट झोपडपट्टी. मी जेव्हा आमदार झालो तेव्हा एक झोपडपट्टी स्थलांतराचं सावट हे होतं, कारण मागच्या काँग्रेसच्या सरकारने एका बिल्डरला कॉन्ट्रॅक्ट देऊन त्या बिल्डरच्या मार्फत लोकांना मानखुर्दला त्यांना विस्थापित करणं आणि त्यानंतर मिळणारी जमीन एअरपोर्टच्या रुंदीकरणासाठी तर वापरात येईलच, परंतु त्याच्यावर एअरपोर्टवाले सुद्धा कमर्शियल उपयोग करतील आणि त्या बिल्डरला पुन्हा त्याच्यातला एक शेअर देतील, अशा पद्धतीचा प्रस्ताव होता, ज्याच्या विरोधात माझं आंदोलन खूप गाजलं. लाखो लोक, हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि आमचं सरकार आल्यानंतर ज्या काँग्रेसने जी भूमिका घेतली की जमीन आमची आहे, परंतु हे एन्क्रोचमेंट आहे आमच्या जमिनीवरचं आणि म्हणून राज्य सरकारने यांचं पुनर्वसनासाठी जागा शोधावी, त्याला पहिल्यांदा छेद देऊन मोदीजींच्या सरकारने जमीन आमची केंद्र सरकारची आहे आणि त्याच्यावर राहणारे लोक पण आमचे आहेत आणि त्यामुळे त्यांना पक्की घरं मिळावी याची जबाबदारी पण आमची आहे असं मान्य करून, अशी भूमिका घेऊन आता एअरपोर्टच्या जमिनीवर त्यांचं पुनर्वसन होईल याच्यासाठी सर्वप्रथम त्यांनी मान्यता दिली. हा एक ऐतिहासिक निर्णय हा आमच्या दृष्टीने मिळालेला आहे. राज्य सरकारला केंद्राने सांगितलं होतं की आता याच्यावर एक स्कीम बनवा, जशी SRA स्कीम आहे तशी एअरपोर्टच्या झोपडपट्टीसाठी स्कीम बनवा. ती स्कीमसुद्धा राज्य सरकारने केलेली आहे. एका अर्थाने राज्यातल्या भाजपच्या महायुतीच्या सरकारने आणि केंद्रातल्या भाजप महायुतीच्या सरकारने जे कायदे बनवायचे आहेत ते ह्या पुनर्वसनाच्या संदर्भात बनवलेले आहेत. आता एअरपोर्टच्या ऑपरेटर MIL कंपनी, ज्यात अडाणी एअरपोर्ट्स महत्त्वाच्या भूमिका बजावेल, त्यांचा पाठपुरावा करून त्यांच्याकडून ॲक्च्युअल त्या कायद्यांची अंमलबजावणी करणं हे करून घ्यायचं आहे. अर्थात यात एक भीती आहे, ज्या पद्धतीने रोजच्या रोज महाविकास आघाडीचे लोक भाषणांमध्ये बोलत आहेत, धारावीचा पुनर्वसन प्रकल्प आम्ही अडाणींना करू देणार नाही. राहुल गांधी रोज अडाणींना शिव्या घालतात आणि ह्यांना रोज राहुल गांधींना खुश करायचं आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचे सर्व घटक, मग ते उभाटा सेना असेल, शरद पवार शप असेल की काँग्रेस पार्टी असेल, रोज धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पाला विरोध करतात. मला भीती ही आहे की महाविकास आघाडी जर का आली आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये अडाणींनी विचार जरी केला की आता एअरपोर्टच्या झोपडपट्टी व्यवसायांचा मला पुनर्विकास करायचा आहे, तर ते होऊ देणार नाही. आणि त्यामुळे महायुतीच्या सरकारने कायदेशीर अडथळे सगळे पूर्ण केलेले आहेत, परंतु एक सरकारी अडथळा येऊ नये यासाठी आम्ही आवाहन करतोय नागरिकांना की चुकून देखील महाविकास आघाडीचं सरकार येऊ देऊ नका, कारण इथे एअरपोर्टचा ऑपरेटर जो आहे तोच पुनर्विकास करू शकेल आणि त्याला अडवलं जाईल स्वार्थापोटी. तर त्यापेक्षा मला एक संधी द्या ही तर विनंती करतोच आहे, परंतु महायुतीचं सरकार आणणं हे फार महत्त्वाचं आहे. महायुतीचं सरकार असं म्हटलं जातं की 100% भाजपा हे स्वप्न आहे, पण हे कसं पूर्ण होणार आहे? कारण लोकसभेच्या वेळेला ऍक्च्युली असं झालं होतं की भाजपाची हवी तेवढी संख्या निवडून आली नव्हती, अपयश मानलं जातं ते किंवा पराभव होता. विधानसभेला हे यश मिळेल का? बघा, 100% भाजपा हा नारा आहे ना, ह्याचं काय म्हणतात, कुठून आला हा नारा तुम्हाला माहिती आहे, कारण भारतीय जनता पार्टीची एक प्रदेश कार्यकारिणी बैठक विलेपार्ल्यात झाली होती, ज्यात पहिल्यांदा प्रमोद महाजनांनी 100% भाजपाचा नारा दिला होता. हा 100% भाजपा हा
प्रत्येक बूथमध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटन उभं राहायला पाहिजे, यासाठीचा त्या संघटनात्मक बैठकीमध्ये दिलेलं टार्गेट होतं ते. जेव्हा आम्ही युतीमध्ये आहोत, जेव्हा आम्ही महायुतीमध्ये आहोत, तेव्हा प्रत्येक बूथमध्ये आमची संघटना असेल तर त्या घटक पक्षांच्याकडे असलेले जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघातला आमचा बूथ लेवलचा कार्यकर्ता आमच्या घटक पक्षासाठी सुद्धा काम करणार आहे. आणि त्यामुळे 100% भाजप म्हणजे फक्त भाजपचंच सरकार बनेल अशी कधीही कल्पना नव्हती. हे काँग्रेसने सिमलाला त्यांच्या अधिवेशनात ठराव मांडला होता की आम्ही एकट्याच्या जोरावर सगळं काय करू शकतो. काँग्रेसची ही सवय आहे की गरजेपुरतं घटक पक्षांना सोबत ठेवायचं आणि गरज ठरल्यानंतर त्यांना बाजूला करायचं. भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितपणे वाढलेली आहे आणि त्यामुळे महायुतीचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी असतील, कुठे भाजपचे असतील, कुठे आमच्या मित्रपक्षांचे असतील, त्यांना निवडून आणायचं काम हा 100% भाजपाचा जो कार्यकर्ता आहे तो ते पूर्ण करेल. पण सर त्यासाठी काही आराखडा किंवा काही स्ट्रॅटेजी केलेली आहे? बघा, 2014 साली लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ऐतिहासिक सपोर्ट भारतीय जनता पार्टीच्या प्रती महाराष्ट्राच्या जनतेने दाखवला. 14 ते 19 मध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली युतीच्या सरकारने अतिशय चांगलं काम केलं आणि 2019 साली अतिशय चांगल्या पद्धतीने मोठ्या मार्जिनने आमचे आमदार निवडून आले, मोठ्या प्रमाणात आमचे आमदार निवडून आले. काँग्रेसचा सफाया झाला होता. 288 पैकी 44 आमदार फक्त काँग्रेसचे निवडून आले होते. पवार साहेबांच्या पक्षाचे असेच काहीतरी 50-54 आमदार आले होते. आणि त्यामुळे 14 ते 19 मध्ये चांगल्या कामाच्या आधारावर युतीचंच सरकार निवडून दिलं होतं. परंतु मतदारांच्या कौलाच्या विरोधात जाऊन मतदारांना धोका देत एक वेगळंच सरकार बनलं. ते जेमतेम 2.5 वर्ष टिकलं. एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव करत मतदारांचा जो कौल आहे त्याचा आदर राखत भारतीय जनता पार्टीच्या सोबत पुन्हा एकदा युती केली आणि त्याच्यानंतर अतिशय चांगलं सरकार चाललंय. मला असं वाटतं की 2024ला च्या लोकसभेला ज्या पद्धतीने हिंदूंमध्ये जातींमध्ये भांडणं लावा, मराठ्यांना सांगा ओबीसीना हरवा, ह्यांना सांगा त्यांना हरवा, तिकडे दलित बांधवांना सांगा तुमचं संविधान हे लोक बदलणार आहेत, तुमचं आरक्षण काढून घेणार आहेत, आणि तिकडे मुसलमानांना सांगा हिंदुत्ववाद्यांच्या विरोधामध्ये मतदान करा, आपण सगळे धर्मनिरपेक्ष आहोत. म्हणजे फूट पाडून आणि गैरसमज निर्माण करून एक कौल मिळाला खरा त्यांना. परंतु इंग्रजीतली खूप जुनी म्हण आहे, यू कॅन फूल सम पीपल सम टाइम बट यू कॅनॉट फूल ऑल द पीपल ऑल द टाइम. काही लोकांना काही वेळेला तुम्ही त्यांना काय म्हणता येईल त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करू शकता, पण प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करता येणार नाही. महाविकास आघाडीला लोकांना कळून चुकलेलं आहे की संविधान बदलताच येत नाही, त्यामुळे बदललं जाणार नाही. लोकांना कळून चुकलेलं आहे की एक रहेंगे तो सेफ रहेंगे, आणि लोकांना कळून चुकलेलं आहे की जाणीवपूर्वक तुमच्यामध्ये विभागणी केली जाते आहे. आणि त्यामुळे बटोगे तो कटोगे हे हरियाणाच्याही लक्षात आलं. हरियाणाने तो अजेंडा परत बदलून टाकला आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा हे लक्षात आलेलं आहे की खोटा प्रचार केला गेला, खोटं नरेटिव्ह सेट केलं गेलं, परंतु ते दरवेळेला होणार नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की महायुतीच्या सरकारने मागच्या 2.5 वर्षामध्ये आणि मागच्या टर्ममध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये, आता एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे काम केलेलं आहे ते काम एवढं बोलकं आहे की ते पुरेसं आहे. स्ट्रॅटेजी करायची गरज नाही आम्हाला. आम्ही आमचा विकासाचा अजेंडा घेऊन लोकांपर्यंत जाऊ, एकत्रित राहण्याचं एक आव्हान घेऊन लोकांच्या समोर जाऊ, आणि त्याचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांकडून मिळतो आहे आणि तो 23 तारखेला स्पष्ट होईल. आता तुम्ही उत्तरात म्हणालात की नरेटिव्ह सेट केलेलं आहे. खरं तर आता राजकारणामध्ये सगळे पक्ष एकमेकांवरती काही ना काही ट्रोलिंग किंवा नरेटिव्ह करतायत, तर याचा निवडणुकीवरती किती परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? नाही बघा, एखाद वेळेला होतो आणि मग एक फाजील आत्मविश्वास निर्माण होतो की आता हे असंच आहे. सर्वात
महत्त्वाचं उदाहरण आहे की अयोध्या भूमीमध्ये जातीपातींमध्ये त्या लोकसभा मतदारसंघात भडकवलं गेलं आणि जातींमधला विभागणी करून एक निवडणूक लढवली गेली आणि त्यानंतर राहुल गांधीजी म्हणाले की एक मूवमेंट अयोध्या से शुरू हुई थी, उसको हमने अयोध्या में खत्म कर दिया. हा फाजील आत्मविश्वास आहे. राम मंदिराचं मुवमेंट 700 वर्ष चाललो. पारतंत्र्यात असताना ते मुवमेंट संपलं नाही. 700 वर्ष पिढ्यानपिढ्या त्याच्यासाठी लोकांनी मेहनत घेतली. तुम्ही कोण आहात राम मंदिरच्या मुवमेंटचा पराभव करणार? तुम्ही एक तात्कालिक मतांचं गणित केलं आणि त्या मतांच्या गणितामध्ये तुम्हाला यश मिळालं. असं काही नाही आहे की स्वातंत्र्य काळानंतर दरवेळेला अयोध्या म्हणजे फैजाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये आम्हीच जिंकलो असं नाही आहे. मॅक्झिमम वेळेला आम्ही हरलो. पण कारस्थान करायचं आणि नंतर असा देखावा उभा करायचा प्रयत्न करायचा की काहीतरी वेगळंच कारण आहे. अजिबात महाविकास आघाडीवर कोणाचाही भरोसा नाही. तात्कालिक एखाद्या मुद्द्यावर एक संभ्रम निर्माण झाला. तो संभ्रम माझा जो मतदारांशी संवाद होतो त्याच्यात लक्षात येतं की आता कुठलाही संभ्रम नाही. प्रगतीला मतदान करायचं आहे. स्थगिती देणाऱ्या सरकारला आणायचं नाही आहे आणि प्रगतीचा अजेंडा हा पुन्हा एकदा चालेल. साहेब, पुन्हा एकदा तुम्हाला विलेपार्ले ह्या मतदारसंघाकडे घेऊन येते. काय सांगाल, आता तुम्ही प्रचार आणि ह्या सगळ्या गोष्टी चालूच आहेत, पण आता ह्यांच्या स्थानिक समस्या काय आहे आणि त्यासोबत जर का निवडून आलात तर सगळ्यात आधी कुठली समस्या किंवा काय कराल? बघा, 2-3 पद्धतीने एखाद्या लोकप्रतिनिधीला काम करावं लागतं असं माझं मत आहे. मी 10 वर्ष नगरसेवक राहिलो आहे, 10 वर्ष आमदार राहिलेलो आहे आणि त्यामुळे रोज उद्भवणाऱ्या नागरी समस्या. आता एखादा म्हणू शकतो की मी आमदार आहे, मला तुम्ही नागरी समस्या नका सांगू, ते नगरसेवकांना सांगा. पण मला असं वाटतं की होय, बरोबर आहे, कचरा पडतोय, कचरा पडलाय तर नगरसेवकाला सांगा, तो अधिकाऱ्यांशी कोऑर्डिनेट करून कचरा उचलून घेईल. पाण्याची पाईपलाईन तुटली आहे, तो करून घेईल. पण मला वाटतं की मग या ठिकाणी ही नागरी समस्या निर्माण का होते, त्याच्यावर काय अडचण आहे, या संदर्भामध्ये एक आमदार सुद्धा एक भूमिका निभावू शकतो की परमनंट सोल्युशन कसं आणायचं याच्यावर. आणि मग आपल्या विभागातल्या नगरसेवकांच्या सोबतीने महापालिकेत जाऊ शकतो, अन्य ठिकाणी जाऊ शकतो आणि त्या नागरी समस्यांवर परमनंट उपाय काय असू शकतो त्याच्यावर सुद्धा आमच्या अनुभवाचा लाभ घेऊन, आमच्या पदाचा वापर करून आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊन विषय सोडवून घेऊ शकतो. जे काम मी अनेकदा केलेलं आहे. आता उदाहरणार्थ एक भूखंड आमच्याकडे असाच पडला होता. पहिल्या विकास आराखड्यापासून त्याच्यावर प्लेग्राऊंडचं रिझर्वेशन होतं, पण संपादित होत नव्हता. मी आमदार बनल्यानंतर त्याचा पाठपुरावा सुरू केला आणि माझी 10 वर्ष संपायच्या आत प्लॉट संपादित पण झाला. तिथल्या लँडलॉर्ड्सने आधी विरोध केला. स्वाभाविक आहे, जमीन मालकाला वाटतं की आपला प्लॉट आपल्या ताब्यात राहावा. पण त्यांच्या काही अडचणी होत्या, त्याही सोडवायचा प्रयत्न केला आणि प्लॉट ताब्यात घेऊन त्याच्यावर आता निधी सँक्शन करून प्लेग्राऊंड बनायला लागला. सो जिथे स्थानिक लोकप्रतिनिधी थांबवू शकतो किंवा अडकू शकतो तिथे युजिंग अवर गुड ऑफिसेस मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचून अशी कामं आपल्याला करता येतात. एक प्लॉट असाच पडत होता, त्याच्यावर फ्लायओव्हर ब्रिजचं रिझर्वेशन होतं, पण ब्रिज बनला मिलन सबवेवर, दुसरीकडे ब्रिज बनला पॅरलल. म्हणजे आता या ठिकाणी ब्रिज बनणार नाही, पण मग एक मोठाच्या मोठा रिकामा जमिनीचा प्लॉट, पण रिझर्वेशन फ्लायओव्हर ब्रिज, त्यामुळे तिकडे काहीच होत नाही. तिकडे मग एन्क्रोचमेंट होतं किंवा कुठला तरी बिल्डर येतो आणि ट्रान्झिट कॅम्प बांधतो, आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होतो. मग विकास आराखड्यामध्ये बदल करून त्याच्यावर गार्डनचं रिझर्वेशन टाकून घेतलं आणि मग त्याच्यावर निधी अप्रूव्ह करून आता उद्यानाचं काम सुरू झालेलं आहे. LICचं ऑफिस आहे पार्ला वेस्टला, त्याच्या शेजारच्या प्लॉटवर. तर हे नागरी काम आहे, नागरी विषयातलं काम आहे, सिविक काम आहे. हे नगरसेवकाचं काम आहे असं म्हणून सोडता येणार नाही. सर, जाता जाता पुन्हा एकदा विचारेन की जो तुमच्या मागच्या मतांचा रेकॉर्ड आहे तो यावेळेला ब्रेक होणार का आणि पार्लेकरांना काय संदेश किंवा काय मेसेज द्या ह्या डिजिटल थ्रू? बघा, 2 वेळेला खूप चांगल्या मार्जिनने मी निवडून आलो
आणि काय मार्जिन ह्यावेळेला राहील ते मात्र मी निवडणूक झाल्यानंतर त्याचा विचार करतो. 5 वर्ष निवडून आल्यानंतर काम करताना आम्ही कुठे हा माझा मतदार आहे की ह्याने मला मत दिलंय की नाही दिलंय याचा विचार कुठे करतो. प्रत्येकाचं काम करतो आणि त्यामुळे आत्ता प्रत्येकाकडून मतांची अपेक्षा करून प्रत्येकाकडे विनंती करायला, हात जोडून विनंती करायला जातो. आणि त्यामुळे आत्ता माझी अपेक्षा ही आहे की सगळ्यांनी मला मतदान करावं. मी सगळ्यांचं काम करतो, सगळ्यांनी मला मतदान करावं. असं होत नाही, मलाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण त्यामुळे मी आकडेवारीमध्ये आत्ता जाणार नाही. पण एक गोष्ट नक्की, माझा 1997 सालपासूनचा निवडणुकांचा अनुभव आहे. 2 वेळा मी महापालिकेची निवडणूक लढवली, जिंकली. ही 4थ्यांदा विधानसभेची निवडणूक लढवतोय. एकदा विधानसभा हरलो होतो, 2 वेळा जिंकलो होतो. जेव्हा हरलो होतो तेव्हाचा सुद्धा आणि जेव्हा जिंकलो होतो तेव्हाचा सुद्धा माझा अनुभव आहे की मागच्या वेळेला मिळालेल्या मतांपेक्षा अधिक मतं, मागच्या वेळेला ज्या घटकांनी मला मतदान केलं नाही, एखाद्या अमुक वस्तीने केलं नसेल, एखाद्या अमुक घटकाने केलं नसेल, तर माझा अनुभव आहे की 5 वर्षानंतर अधिक लोक मला मतदान करतात. मागच्या वेळेला जिने मतदान केलं नव्हतं तेही यावेळेला मला मतदान करतात. हा माझा ट्रॅक रेकॉर्ड राहिलेला आहे. जर का आपण लोकांचं प्रामाणिकपणे काम केलं असेल, जर का लोकांमध्ये आपण मिळून मिसळून काम केलं असेल, तर लोकांना आठवतही नाही की अरे मागच्या वेळेला आपण याला विरोध केला होता. ते सहजतेने, जणू काही आपली वर्षानुवर्षाची मैत्री आहे, जणू काही आपण यांचे वर्षानुवर्षाचे मतदार आहोत, अशा पद्धतीने पुढच्या निवडणुकांमध्ये मतदान करतात. आणि या अनुभवाच्या आधारावर आम्ही प्रत्येकाचं काम हे निवडणुकीनंतर करत असतो आणि त्याचे लाभ होताना दिसतात. मी निवडून तर येईनच, परंतु एक नक्की की मागच्या निवडणुकीत कोणी मतदान केलं नसेल तो यावेळेला आवर्जून सकाळी सकाळी जाऊन लाईनीत उभं राहून मतदान करेल. कारण मला ते जर का त्यांचा हक्काचा आमदार समजतात तर आवर्जून मला मतदान पण करतात. थँक्यू सर, खूप छान थँक्यू वाटलं. थँक्यू माझ्यामध्ये यंदा सुद्धा आम्हाला पार्लेकर आणि अळवणी हे समीकरण पुढे सुद्धा बघता येईल. थँक्यू. अशाच मुलाखतीसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत मी माधवी वाडकर, नवराष्ट्र मुंबई, कॅमेरामॅन संकेत सोबत.